नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर सोसायटीमध्ये संक्रांतमध्ये झालेला होता हळदी कुंकू. व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आम्ही सर्व महिला वर्गाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम यावर्षी सेलिब्रेट केलेला आहे आणि छानपैकी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडलेली होती. तर काही महिला वर्ग आहेत ज्यांनी बाहेर छानपैकी रांगोळी काढलेली होती. काही महिलांनी मस्तपैकी बैठक व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर हळदी कुंकवासाठी जे साहित्य आणलेलं होतं ते व्यवस्थित काही महिलांनी लावून घेतलेलं आहे. तर छानपैकी मस्तपैकी आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. चला तर आपण व्हिडिओमध्ये पाहूयात की कशा प्रकारे आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम सेलिब्रेट केलेला आहे. सर्वात प्रथम आम्ही सर्व महिलांनी फोटो काढले आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकू द्यायला आम्ही सुरुवात केलेली होती. पण सर्वात पहिला मान असतो तो देवाचा आणि म्हणून गणपतीला आम्ही पहिलं वाण दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही महिला वर्गाला हळदी कुंकू द्यायला सुरुवात केलेली होती. चला तर मग पाहूयात आपण आमचा कार्यक्रम. मध्ये मध्ये तुम्हाला असे फोटोही दिसतील. काही जणी राहायचो फोटो काढायचं, मग परत एकत्र आलो की चला काढूयात फोटो, असं आमचं चाललं होतं. आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही खाऊचं वाटप केलेलं आहे. परंतु काही महिला राहिल्या होत्या हळदी कुंकवाच्या, त्या आल्या की त्यांनासुद्धा आम्ही मध्ये हळदी कुंकू देत होतो. तर असा छानपैकी आमचा कार्यक्रम पार पडत होता आणि सर्वांना खाऊ वगैरे दिल्यानंतर मग आम्ही आमच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. खूप धमाल मस्ती केलेली होती आम्ही कार्यक्रमात. आणि एक 5-6 दिवस आधी आम्ही मुलांचं चित्रकला स्पर्धा घेतलेली होती. तर त्या स्पर्धेमध्ये अगदी मुलांनी हिरिरीने भाग घेतलेला होता. खूप छान छान चित्र मुलांनी काढलेले होते. मुलांनी इतकी मेहनत घेतलेली होती म्हणून मग आम्ही त्यांना बक्षिसं ठेवलेली होती. तर मुलांना आमच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही बक्षिसाचं वाटप केलेलं आहे. तर साधारण 2 गट केले आम्ही, मुलांचे छोटा आणि मोठा, आणि त्यानुसार मग त्यांना बक्षिसं दिलेली होती. त्या कारणाने मुलंही फार खुश झालेली आहेत. चित्रकला स्पर्धेच्या दिवशी मुलांना निलेश देशमुख यांनी चॉकलेट दिलेले होते
आणि आमच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमा दिवशी आम्ही ठरवल्याप्रमाणे मुलांना बक्षीस दिलेलं आहे. आणि ड्रॉइंग दाखव सगळ्यांना, दाखवा ड्रॉइंग. कार्यक्रम आमचा छानपैकी पार पडत होता. तर कसा वाटते तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मुलांसाठी खेळ म्हणून आम्ही संगीत खुर्चीचं आयोजन केलेलं होतं. मुलांची संगीत खुर्ची झाल्यानंतर मग महिलांची संगीत खुर्ची घेण्यात आलेली होती आणि आणखीन महिलांनी काही गेम्स ठेवलेल्या होत्या, तर त्यासुद्धा तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजे आम्ही सर्व खेळांसाठी बक्षिसं ठेवलेली होती आणि तुम्हाला म्हणाले त्याप्रमाणे की जसा वेळ आम्हाला भेटेल तसं आम्ही छानपैकी एकत्र येऊन फोटो काढत होतो. कारण मी नेहमी म्हणत असते की फोटो आपण यासाठी काढतो की आपल्याला त्या कार्यक्रमाची आठवण राहावी म्हणून. व्हिडिओ फक्त संगीत खुर्ची खेळून झाल्यानंतर हा पुढचा गेम महिलांनी खेळलेला आहे. बॉल उचलायचे आणि आपल्या टोपलीमध्ये ते नेऊन टाकायचे होते. अरे टाळ्या वाजवा, उत्साह वाढवा त्यांचा. जादूबाई जिंकलेल्या आहेत. हळदी कुंकवाच्या निमित्ताने आम्ही छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि सर्वच महिला वर्गाने खूप एन्जॉय केलेला आहे. आणि ज्या विनर झालेल्या होत्या त्यांना आम्ही शेवटी बक्षिसं दिली आणि आमच्या कार्यक्रमाची सांगता केली. चला तर मग आता थांबते इथेच. पुन्हा भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.